राज्य शासनाच्या महसूल विभागानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा उपक्रम सुरू केलाय। नागरिकांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले तसंच जमीनविषयक कागदपत्र या शिबिरातून मोफत मिळणार आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। शिवाजी विद्यापीठात झालेल्या महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती आणि राज्यस्तरीय महसूल दिन याचं औचित्य साधून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांच्या पुढाकारातून आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात हे शिबिर पार पडलं। दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली। आपला वाढदिवस कधीही साजरा करत नाही आणि इतरांनाही साजरा करू देत नाही, मात्र यंदाच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड मिळाली याचा आनंद आहे। नागरिकांना सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली मिळत असल्याचं समाधान आहे, असं नामदार फडणवीस यांनी नमूद केलं। महसूल विभागाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा, नागरिकांना आवश्यक असणारी सर्व प्रकारची कागदपत्र तातडीनं मिळण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरत असल्याचं करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्पष्ट केलं। तर अध्यक्षीय भाषणात खासदार धनंजय महाडिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराची उपयुक्तता स्पष्ट केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हे लोककल्याणकारी अभियान सुरू झाले। मुख्यमंत्री पाणंद रस्ते योजनेलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय असं सांगून आजवर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 34 गावातील 50 किलोमीटरचे पाणंद रस्ते तयार झाले असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं। नागरिकांनी महाराजस्व शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। योजनांचा लाभ आपण घेतला पाहिजे। आज या शिबिराच्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या गोष्टींचे स्टॉल लावलेले त्यांच्या माहिती आता अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत, त्या सगळ्यामध्ये आपण आपलं नाव नोंदवणे, त्यामध्ये आपल्याला दुरुस्त्या करणे, अनेक योजनेचा लाभ कसा आमच्या मुलांकडे मुलाबाळांच्या शिक्षणासाठी योजना आहे, ट्रॅक्टरची योजना आहे, अनेक प्रकारच्या योजना आहेत, त्या सगळ्याची माहिती घ्यावी। परंतु संपूर्ण टीम आमची भारतीय जनता पार्टीची या मतदारसंघामध्ये आपल्या सेवेमध्ये कार्यरत आहे। संपूर्ण प्रशासकीय अधिकारी आपल्या दरम्यान केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात होत असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं। यावेळी महसूल अधिकारी किरण माने, उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचीही भाषणं झाली। तर अंजली धामणकर, शिल्पा देसाई, चंद्रकांत जाधव, सचिन पाटील, डॉक्टर मदने यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा सत्कार खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला। शिवाय कल्पना अवघडे, अनिता कुंभार, रंजना कोळी, कांचन कांबळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला महापौर रूपाराणी निकम, नगरसेवक मुरलीधर जाधव, प्राध्यापक जयंत पाटील, आदिल फरास, प्रकाश गवंडी, स्थायी सभापती विशाल शिराळे, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।